लोकसेवा प्रबोधन धनाजी धोतरकर। आज मी मूळच उमरगा येथील कपिल माडजे यांच्या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या प्रयोगशील शेती आहे, ती शेती कशी करतात हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत। नमस्कार, मी कपिल केरनाथ माडजे, राहणार मूळज, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव इथला मी शेतकरी आहे। 2014 पासून मी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करतो आणि आपल्या शेतामध्ये कडधान्य, तृणधान्य हे पिके घेतली जातात। आणि आता खरीपाला आपल्या शेतामध्ये हिरवा मूग आणि त्याच्यात आंतरपीक म्हणून तूर घेतलेली आहे आणि पिवळा मूग आणि त्याच्यात पण तूरच आहे। आणि ह्या मूग आणि तुरीसाठी मी फक्त पेरताना 18 जूनला पेरत असताना तिच्यामध्ये फक्त घन जीवामृत पेरलेलं आहे। तिच्या व्यतिरिक्त कुठलंच खत नाही आणि त्याला कुठले औषध नाही, कुठलं तणनाशक नाही, फक्त एक बैलाची पाळी मी तिच्यात फवारलेली आहे, कुळवलेलं आहे, माफ करा। ही आमची विहीर आहे, 60 फूट खोल आहे आणि ह्या विहिरीचं पाणी आम्ही सिजनेबलच म्हणजे रब्बीलाच आम्ही याच्या पाण्याचा वापर करतो आणि ते पण काळी जमीन सुपीक आहे आणि शेणखताचा वापर जास्त असल्यामुळं त्या पाण्याचं म्हणजे मुरण्याची क्षमता जास्त आहे, त्याच्यामुळं पाणीसुद्धा मी तुषार सिंचन कमी प्रमाणातच हे आमच्या पिकाला देतो सगळ्या। हे आपल्या शेतीत आपल्याला घरी खाण्यापुरतं सोनखेळ म्हणजे आपल्या गावरान जे जुनं जे केळी होती ती आपले हे सोनखेळ आम्ही घरी खाण्यासाठी पूर्ण सेंद्रिय पद्धतीचे खाद्य आम्हाला भेटतं। तसंच आमच्या शेतामध्ये उडीद आहे, त्या उडदाला पण आम्ही फक्त एक बैलाची पाळी घेतलेली आहे आणि तिच्यानंतर आम्ही त्याला कुठलंच खत नाही, औषध नाही, फक्त शेणखत आम्ही पेरताना एवढं पेरलेलं आहे। इथं आपल्या पशुला खाण्यासाठी आम्ही आमच्या शेतातलाच पशुखाद्य म्हणून आम्ही हे कडबा जे आपण कणस ज्वारीची काढून जे शिल्लक असतो तो कडबा आम्ही ह्यात 3000 पेंडे आहेत आणि ह्याला आम्ही वरी बनीम रचली आणि तिच्यावर आम्ही पाचट टाकून माती टाकतो, हे पारंपरिक पद्धतीने। केळीबरोबर आमच्या इथं पेरूसुद्धा आपल्याकडे खाण्यासाठी 5-7 झाडं लावलेली आहेत शेतामध्ये आणि त्याचसोबत आंबासुद्धा आहे आपल्या घरच्या खाण्यापुरता आणि कढीपत्त्याचंसुद्धा आपल्याकडे झाड आहे आणि डाळिंबाचं सुद्धा आपल्याकडे झाड आहे घरी खाण्याकरिता। सोयाबीन हे पीक आहे आपलं आणि ह्या सोयाबीनला आपण काही फवारणी नाही, खत नाही, फक्त शेणखतावर आहे आणि त्या सोयाबीनमध्ये आपण आंतरपीक म्हणून सूर्यफुली घेतलेलं आहे। घरी आपल्याला तेल घेण्यासाठी आपल्याला लागते म्हणून आणि आपल्याला जे व्यापारी दृष्टिकोनातून जे आज आजूबाजूला शेतकरी जे फक्त सोयाबीनचं शेत घेतात म्हणून आपल्याला नावीलाज असतं हे सोयाबीन घ्यावं लागतं। आणि जे सोयाबीनचं बियाणं आहे ते बियाणं मी माझ्या घरचंच वापरतो, कुठल्याही उडीद मुगाचं सुद्धा मी घरचंच बियाणं चांगल्या पद्धतीचं निवडून मी ती पेरणीसाठी वापर करतो। बीज प्रक्रियासाठी मी गोमूत्र किंवा बीज संस्कारासाठी आपलं जीवामृत ह्याचा वापर करतो। माझ्याकडं मार्गदर्शन जरा म्हणलं तर पाळी जे असतील, परत चिंतामणी व्यंकट रेड्डी असतील, ताराचंद बेलजी असतील, यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि त्यात अजून राष्ट्रीय सर्वांगीण विकासचे जयंत पाटीलजी आणि व्यास सरजी आणि धनाजी धोतरकरजी आणि उमाकांत घाटेजी यांचं मला वारंवार मार्गदर्शन भेटतं। गीर आणि खिलार गाय ह्याच दोघाच्या गाईच्या शेण आणि गोमूत्रापासूनच मी ही पूर्ण शेती करतो। हेच माझ्या जीवनाचा आधार आहे, कर्ज नाही आणि कमी खर्चातली शेती। ताक आणि गोमूत्र या पद्धतीनं आणि कीटकनाशक मी इथं माझ्या घरी स्वतःच्या करतो आणि मी तेच वापरत असतो, त्याच्यामुळे मला बाकीचा कुठला खर्च नाही। नमस्कार। असे विविध प्रयोग कपिलजी करत असतात, बिगर खर्चाची, कमी खर्चाची आणि बिगर कर्जाची ही शेती शेतात करत असतात। असा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावं असं माझं विनंती आहे सर्वांना। धन्यवाद।